आज पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. आपण भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स हा दुसरा जो टॉपिक आहे त्याला आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या तासाला संकल्पना आणि व्याख्या पाहिलेली आहे. कालच्या तासाला आपण त्यातले भावनिक बुद्धिमत्तेचे जे काही घटक आहेत त्याच्यामधले आत्मजागरूकता आणि आत्मप्रेरणा या दोन घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण तिसऱ्या घटकाकडे जातोय. तिसरा घटक आहे आत्मनियंत्रण. म्हणजे आपल्या ज्या भावना असतात त्या भावना कंट्रोल करणं, भावनावरती नियंत्रण ठेवणं. आता ह्या ज्या भावना ज्या असतात ना त्या भावना त्याच्यामधल्या विशेषतः विघटनकारी जे काही आवेग असतात, उदाहरणार्थ राग, क्रोध, मद, मत्सर, अहंकार वगैरे, म्हणजे आपल्या त्या वर्तनामुळं दुसऱ्या व्यक्तीची भावना दुखावली जाऊ शकते, अशा ज्या काही आवेग असतात त्याला विघटनकारी आवेग असं म्हटलेलं आहे. आणि आपली मनस्थिती नियंत्रण करण्याची जी क्रिया आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती ही स्थिरच असली पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अति आनंद करणं किंवा एखाद्या गोष्टीचा अति दुःख मानणं हे अपेक्षित नाही. आपण बॅलन्स्ड वागणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये पुनर्निर्देशित करण्याची क्षमता, म्हणजे आपली मनस्थिती काही कारणामुळं बिघडलेली असेल तर ती पुन्हा रुळावर आणणे. आता एखादं कार्य करत असताना जर आपला चुकीचा निर्णय झाला असेल तर तो कार्य करण्यापूर्वीच दुरुस्त करणं, अशा प्रकारची जी काही विचार करण्याची प्रवृत्ती आहे ती ह्या आत्मनियंत्रणामध्ये महत्त्वाची मानलेली आहे. भावनांचे आत्मनियंत्रण यामध्ये विश्वासार्हता खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपण दुसऱ्याच्या भावनांचा विचार करतोय, त्याचबरोबर आपण आपल्या स्वतःच्या भावना सुद्धा नियंत्रित करतोय. याच्यामध्ये स्वतःवर असणारा विश्वास, आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. अखंडता महत्त्वाची आहे. आज फक्त कंट्रोल करायचं किंवा विशिष्ट ठिकाणीच कंट्रोल करायचं आणि विशिष्ट ठिकाणी करायचं नाही असं याच्यामध्ये चालत नाही. त्याच्यामध्ये अस्पष्टता जी असते ती अस्पष्टता काढून टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता निर्माण करायची आहे. पारदर्शकता त्याच्यामध्ये आणायची आहे. बदलासाठीचे जे स्वातंत्र्य आहे ते याच्यामध्ये अपेक्षित आहे. आपलं जे मन आहे ते आपल्या परिस्थितीप्रमाणे बदलणं हे ह्या ठिकाणी खूप अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला आपण आणि आपलं मन याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीबाबत दुमत होत असतं. म्हणजे आपण ज्याला काय असं म्हणतो की माझं एक मन असं म्हणतंय आणि दुसरं मन, ॲक्च्युली एक मन तर कुठं आहे ते दुसऱ्या मनाचं. म्हणजे आपलं एक मत असं असतं आणि दुसरं मत त्याच्याबरोबर हे केलं तर असं होतंय, नाही केलं तर असं होतंय. असं ह्याच्यामध्ये आपण जे काही अडकून पडत असतो त्याच्यामध्ये क्लॅरिटी महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामधलं हेच करायचं आहे याचं तुमच्या मनानं तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा क्रोध, खिन्नता किंवा चिंता यासारख्या भावना अनियंत्रित किंवा तुम्हाला चिटकून राहतात त्यावेळेला औदासीनता, यातना, क्लेश, द्वेष, व्याकुळता असे प्रकारचे रोग तयार होतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादा चांगला आनंद असेल, तुमचा बर्थडे डेट असेल तर त्याचा झालेल्या कार्यक्रमाचा फोटो आपण काढतो. का तर ते आनंदाचा क्षण आहे आणि तो आपल्याला फोटो, आणि तो कधीतरी आपण फोटो बघितलं की आपल्याला आनंद वाटतो. इतर वेळा ते आपण विसरून जातो. पण बघा दुःख, एखाद्या व्यक्तीने आपल्याला वाईट म्हटलं असेल, आपली भावना दुखवत असेल तरी फोटो काढून ठेवण्याची गरज नाही. मनातनं जात नाही. ते राग निवळत नाही. म्हणजे विसरायचं म्हटलं तरी विसरत नाही. उलट त्याचंच आणि इतकं खोलवर त्याची आपण चर्चा करतो. का असं झालं, माझ्याच बाबतीत का असं झालं, माझंच नशीब, हे आपण इतकं त्याचं विश्लेषण करत जातो. अशा परिस्थितीत औषध उपचार आणि मनोचिकित्सा आवश्यक आहे. आणि जर हे कुमकुवत राहिलं, कंटाळवाणं निर्माण झालं तर विध्वंस निर्माण होतो त्याच्यात. आणि हा विध्वंस टाळायचा असेल तर सेल्फ कंट्रोल, भावनावरचं नियंत्रण महत्त्वाचं आहे. आवेगांना प्रतिकार करण्याची क्षमता ही एक मूलभूत मनोवैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मनोवैज्ञानिक तुमच्या मनाचं असणारं शास्त्र.
मानसशास्त्र. बघा, स्वार्थ आणि सहानुभूती स्वतःवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेमध्ये सापडली पाहिजे. प्रत्येकाला स्वार्थ असतो, पण त्याला काहीतरी लिमिट असतं. अप्पर लिमिट, लोअर लिमिट. अति स्वार्थ पण तुम्हाला खड्ड्यात घालतो आणि स्वार्थ नसणं सुद्धा तुम्हाला मनुष्य म्हणून जगायला हे होतं. तुम्हाला की संत वगैरे, म्हणजे स्वार्थ म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही साध्या केसा एवढ्या गोष्टीची सुद्धा अपेक्षा न करणं, निस्वार्थ. आणि हे स्वार्थ कोणाला सुटलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आत्मनियंत्रण म्हणतो आपण, तेवढी सोपी साधी गोष्ट नाही. पण फायदे काय मिळतात? अनुकूल बदलांचा स्वीकार करता येतो. आपण आत्मनियंत्रण असेल, जर कोणताही बदल असेल तर आपण तो ॲक्सेप्ट करतो. जर कोणी तुमची तक्रार करीत असेल किंवा रागवत असेल तर आपण परिस्थिती अधिक न बिघडून देता त्याला प्रतिसाद देऊ शकतो. बरं, ठीक आहे, तुझं खरं, तू म्हणतोय तसं, रागवू नकोस, ते माझी चूक झाली, मी मान्य करतो. म्हणजे परिस्थिती फार बिघडून द्यायची नाही. भांडण कडाक्याचं कधी होतं? ज्यावेळेला पुढचा त्याला रिस्पॉन्स देतो त्यावेळेला. बघा, तुम्हाला आला एखादा रागवला, 5-10 मिनटं बोलला, 10 मिनिटात तुम्ही तोंडातून एक ब्रश शब्द सुद्धा काढला नाही तर तो कंटाळून गप्प बसतो. त्याला काय, पण तुम्ही त्याला एक शब्द जरी बोलला, कसलाही बोला, साधा बोलला, तरी तो शब्द धरून परत भांडतो. पण तुम्ही त्याला काहीच रिस्पॉन्स नाही दिला तर तो 2-3 मिनिटांतर असं होतं की तेच वाक्य बोलली जातात, त्याच शिव्या किंवा तेच अपशब्द येत जातात. पुन्हा त्यांना एवढं भान त्याचं हरपलेलं असतं की त्याला नवीन काहीच आठवत नाही. विश्वासार्हता टिकून राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चातापाची वेळ येत नाही. आता हे असं आत्मनियंत्रण सुधारायचं असेल तुम्हाला, मला, तर काय करायला पाहिजे? आपली मूल्ये जाणून घ्यायला पाहिजेत. कोणत्या फिलॉसॉफीवर, कोणत्या तत्वावर, कोणत्या तत्वज्ञानावर मी माझं जीवन जगतोय, ते याच्यामध्ये महत्त्वाचं. स्वतःला जबाबदार धरा. प्रत्येक गोष्टीला आपण काय करतो, चुकलं की तो कसा जबाबदार आहे, त्याचं कसं चुकलं, त्यानं असं नाही केलं तर असं झालं नसतं, पण मी याच्यामध्ये चुकलोय किंवा माझ्याकडून सुद्धा अजून चांगलं करता आलं असतं, असं आपण नाही म्हणत. शांत राहण्याचा सराव सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हे तुम्हाला मला खूप चांगलं जमलं पाहिजे. जेवढं आपण शांत राहू तेवढं आपलं होणारं नुकसान कमी होतं. शांत होण्याचे फायदे सुद्धा खूप आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो सहानुभूती. सहानुभूती काय, इतर भावनिक रचना जी आहे इतरांची, त्यांच्या भावना कशा आहेत, कशा स्वरूपाच्या आहेत, किती तीव्र आहेत, हे समजून घेण्याची आपली क्षमता. लोकांच्या भावनिक प्रतिसादावर आणि आधारित उपचार करण्याची क्षमता होईल. त्यांना काय वाटतं, मग आपण त्यांना काय सहानुभूती दाखवायला पाहिजे? फक्त आपण अपंग व्यक्तींना सहानुभूती, एखादा आंधळा चालला त्याला रस्ता ओलांडायला मदत करणं म्हणजे ही सहानुभूती नाही. त्यांना तशा प्रकारची सहानुभूती नसते. एखाद्याचं दुर्घटना घडली असते, खूप वाईट झालं, ठीक आहे, किती वेळा म्हणणार तुम्ही? हे खूप महत्त्वाचं आहे. आपली या संदर्भातली एक विशिष्ट प्रतिमा तयार करणं, त्या संदर्भात विशिष्ट मेंटेनन्स म्हणजे देखभाल करणं, सांस्कृतिक संवेदनशीलता हा शब्द लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून बऱ्याच चित्रपटातून बघा, एखादं काही गोष्ट सांगायची असेल तर ती गाण्यातून, संगीतातून सांगितली जाते. त्याच्याबद्दलची असणारी संवेदनशीलता, ग्राहक सेवा, कौशल्य, या सगळ्यांचा त्या सहानुभूतीमध्ये. सहानुभूती इतरांच्या भावनांमध्ये स्वारस्य आणि सहभागाची चिंता करते. त्यांना जे वाटते त्याप्रमाणे अनुभवाची क्षमता ही सहानुभूतीमध्ये असते. आणि ही सहानुभूती जी आहे आत्मजागरूकतेवरती अवलंबून असते. जितके आपण आपल्या भावनाविषयी संवेदनशील असतो तितकेच आपण इतरांच्या विवेकबुद्धीचे आकलन करू शकतो, वर्णन करू शकतो. तुम्ही तुमच्या भावनाबद्दल संवेदना, तुम्ही निष्ठुर असाल, कठोर असाल, तापट असाल, कसल्या भावना तुमच्यामध्ये?
ह्या 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 गोष्टी निष्ठुर, ताटर, तापट ह्याच्यातून चांगलं होत नाही, वाईटच होतं. तुम्ही दुसऱ्याला चांगलाच राग, काय थुसरे लोक असतात बघा, कधी कुठल्याही गोष्टीला चांगलं म्हणत नाहीत. काय वाटेल ते त्यांच्या पुढे आणून चांगलं ठेवा, त्याला चांगलं नाही, त्यातलं बाली माप काढणार. काय उपयोगच नाही असल्या लोकांचा, त्यांच्या नादी न लागलेलं चांगलं. बघा, हे सहानुभूती जी असते ना, ही सहानुभूती शिवाय जगणं आपल्याला केवळ आणि केवळ अशक्य आहे. इतरांच्या वेदना जाणवणं, त्या असमर्थ आहे, अनैतिक कृती करण्यास मग प्रवृत्त करतं. ज्याला सहानुभूती नाही ना, सहानुभूतीचं त्याला लवलेश नाही ना, तो निष्ठुर मनुष्य. आवेग ही कृतीमध्ये रूपांतरित केलेली भावना असते. राग आला की त्याचं कृतीत रूपांतर होतं, फेकून मारलं जातं, काहीतरी चापट मारली जाते, मारामारी केली, हा राग राग वाईटच घडतं ना. ज्या कोणालाही आपल्या भावनावर नियंत्रण ठेवता येत नाही ते नैतिक कमतरतेमुळे त्रस्त होतात. त्यांना त्रास होतो, त्याचा BP वाढतो, शुगर वाढते. जेवढं तुम्ही टेन्शन घ्याल, स्ट्रेस घ्याल, रागवाल, क्रोध कराल, तेवढा बघा मनावर परिणाम होतो, तसाच त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट शरीरावर सुद्धा परिणाम होतो. एखाद्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर आपल्याला जर दुःखी वाटला, कशावरून आपण समजतो, मग त्याची बॉडी सुद्धा साथ देत नाही. एखादा उत्साही आता असला बघा, त्याची बॉडी त्याला साथ देत असते. सहानुभूती दाखवण्याचा अर्थ म्हणजे आपण इतरांच्या भावना ओळखण्यास आणि समजण्यास सक्षम आहोत. म्हणजेच एखाद्या स्थितीमध्ये आपल्या स्वतःची कल्पना करणे. मी त्याच्या ठिकाणी असं तर काय केलं असतं, तो माझ्या ठिकाणी असं तर काय केलं असतं. म्हणजे त्या स्थितीमध्ये जाऊन आपण पाहणं, त्यावेळेला आपल्याला त्या परिस्थितीचं, त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येतं. पण आम्ही काय करतो, इथं बसून त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे हे ठरवत असतो. इथं बसून त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे हे आपण ठरवत असतो. मानवी संबंधामध्ये परोपकार आणि आपुलकी, इतरांशी सुसंवाद आणि सहानुभूती दाखवण्याची क्षमता असते, प्रत्येकामध्ये असते. पण त्याचा सराव करावा लागतो, ते अंगवळणी आपल्या पाडून घ्यावं लागतं, त्याची सवय करावी लागते. त्यावेळेला हे सगळं होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, सहानुभूतीचे फायदे सुद्धा आहेत. सहानुभूती लोकांना इतरांबरोबर सामाजिक संबंध निर्माण करण्यास अनुमती देते. सहानुभूतीमुळं दुसऱ्यांच्या बरोबरचे संबंध चांगले राहतात. आपल्या स्वतःच्या भावनावर आपल्याला नियंत्रण ठेवण्यास मदत होते. सहानुभूती वर्तन सुधारण्यास मदत करते. कर्मचारी तुमचा अधिक आदर करतील. तुमची करुणा, तुमची दुसऱ्याला मदत करण्याची क्षमता वाढते. तुमचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपमधलं तुमचं महत्त्व वाढतं. ग्रुपमधले सदस्य तुमची काळजी जास्त घेताना तुम्हाला पाहायला मिळतील. पण हे जर सहानुभूती विकसित करायची असेल आपल्यामध्ये, तर स्वतःला दुसऱ्याच्या ठिकाणी पहा. ध्येयबोलीकडे लक्ष द्या. प्रत्येक व्यक्तीच्या त्याची बॉडी लँग्वेज काय सांगते. तो खोटं बोलत असेल तर त्याची बॉडी त्याला साथ देत नाही, आणि तो खरं बोलत असेल तर त्याची बॉडी त्याला साथ देते. तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. भावनांना, दुसऱ्यांच्या भावनांना प्रतिसाद द्या, योग्य प्रतिसाद द्या, योग्य भावनांना प्रतिसाद द्या. भावना ह्या वाईट असतात, त्यावेळेला त्याचे परिणामसुद्धा वाईटच असतात. त्यामुळे त्याच्या चांगल्या भावनांना प्रतिसाद द्या. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे सामाजिक कौशल्य आणि मानवी नातेसंबंधामध्ये सुसंवाद. आजकाल ही गोष्ट खूप अवघड झालेली आहे, कारण आपल्या संदेशवहनाचे किंवा कम्युनिकेशनचे एवढे म्हणजे वेगवान असे डिव्हायसेस निघालेले आहेत, पण मनुष्य एकमेकांपासून खऱ्या अर्थानं लांब होत चालला आहे. सामाजिक अंतर एकमेकांमधलं वाढत चाललंय. नातेसंबंध दुरावू लागलेले आहेत. पूर्वी संपर्क नव्हता, पण एकमेकाबद्दलचा आदर, प्रेम आणि जिव्हाळा खूप मोठा होता. नातेसंबंधामध्ये एक सुसंवाद होता. आज तो राहिलेला नाही, कम्युनिकेशनची साधनं वाढून सुद्धा. तर हे संबंध जे असतात ना, हे सुद्धा मॅनेज करावे लागतात, व्यवस्थापित करावे लागतात. एक नेटवर्क तयार करण्याची क्षमता
मी असं साधं सांगेन, 100 जर लोक असतील तर त्यातल्या 5-7 लोकांचंच नेटवर्क चांगलं असतं, बाकी 94-95 लोकांचं नेटवर्क खूप वीक असतं. आणि ज्या व्यक्तीचं नेटवर्क चांगलं असतं ना, त्याला कशाचीही मदतीची किंवा सहकार्याची फार मोठी अपेक्षा ठेवावी लागते. त्याचं आपोआप गोष्टी सगळ्या होत असतात. मग त्यामुळं मानवी संबंध जे असतात, मग ते कोणी असू देत. बघा, एखादा महत्त्वाच्या पदावर काम करणारा व्यक्ती तुमच्या जर ओळखीचा असेल, तुमच्या संबंधित असेल आणि तुम्हाला तो मानत असेल, तर त्याच्या थ्रू तुमची काही कामं होऊ शकतात. सामान्य पार्श्वभूमी शोधण्याची क्षमता म्हणजे सामाजिक कौशल्य. बदल, मन वळवणे, कौशल्य तयार करणे, टीमचं नेतृत्व करणे, कार्यक्षमता, ह्या गोष्टी असतात. याच्यामध्ये काय मिळतात आपल्याला सामाजिक कौशल्याचे फायदे? तर प्रभावी सामाजिक कौशल्य आपल्या कर्मचाऱ्यांशी समन्वय निर्माण करण्यास आणि त्यांचा आदर-निष्ठा राखण्यास मदत करते. तुमच्याबरोबर जे लोक आहेत ना, त्यांच्याबरोबर तुमचे संबंध चांगले असतील तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होत असतात. योग्य निर्णय, विशेषतः जे व्यवसायाच्या कामगिरीमध्ये सुधारणा घडवून आणू शकतात, असे मौल्यवान वाटणाऱ्या निर्णयावर कर्मचारी विश्वास ठेवतात. तुमचा शब्द म्हणजे एक मौल्यवान धातू असल्यासारखा असायला पाहिजे. हिरा. आपण जेव्हा इतरांशी संवाद साधतो, आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांशी संवाद साधतो, त्यावेळेला त्यांच्या वैयक्तिक गरजा ह्या लक्षात घ्यायला पाहिजेत. जर तुम्ही त्याच्या वैयक्तिक गरजामध्ये तो जर समाधानी असेल तर कामाच्या ठिकाणी समाधान राहतो. आणि त्याला त्याच्या विवेचना मोठ्या प्रमाणावर, आता आपण काही त्याला पैसे देऊन किंवा बाकी सगळ्या घेऊन त्याच्या वैयक्तिक गरजा आपण पूर्ण करू शकत नाही. पण या ठिकाणी अपेक्षित काय आहे, त्याला चांगली वागणूक मिळणं, तेवढं तर आपण निदान करू शकतो. संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याची क्षमता कशी वापरली जाऊ शकते हे ओळखू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुढचा जो व्यक्ती आहे त्याचं पोटेन्शियल काय आहे आणि त्याचा आपल्याला कशा पद्धतीनं युटिलाइज करता येईल, त्या क्षमतेचा त्याच्याकडून कसं चांगलं काम करून घेता येईल ही ओळखण्याची नेतृत्वाकडे खरं क्षमता पाहिजे. कर्मचाऱ्यांना आपल्याकडे कल्पना मांडण्यात आणि समस्यावर चर्चा करण्यात सोयीस्कर वाटायला पाहिजे. त्यांना येऊन तुम्हाला सांगायला पाहिजे, साहेब असं नाही असं, सर हे असं नाही असं, ही गोष्ट अडचणीची ठरू शकते, याच्यावर आपण असं करू शकतो. फक्त अडचणी मांडत नसतो तो चांगला सांगणारा, त्याच्यावर उपायसुद्धा सांगत असतो. काही जे असतात ते फक्त अडचणीच मांडणारे असतात, त्यांना उपाय माहीत नसतात. पण जे खरोखर चांगले असतात ते अडचणीसह उपाय घेऊन आलेले असतात, फक्त अडचणी घेऊन आलेले नसतात. अशी लोक तुमच्या समूहात, त्यांच्याशी तुमचं नातेसंबंध चांगलं पाहिजे. आता हे सामाजिक कौशल्य जर सुधारायचं असेल तर विवादाचे निराकरण जाणून घ्या. कोणताही वाद झाला असेल तर त्याचं कारण जाणून घ्या आणि तो मुळापासून उपडून काढा. आपलं संदेशवहन सुधारा. तो मला परत फोन करत नाही, मी कशासाठी करा, असं नाही. मी वरिष्ठ आहे, मी त्याला कनिष्ठाशी कसं बोलू, नाही. स्तुती कशी करावी हे ते शिका. 100 लोकांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण एक व्यक्तीने अशा दिल्या की त्या तुमच्या मनात राहिल्या, किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिल्या, बाकीच्या 100 लोकांनी सुद्धा त्याला दिल्या, पण तुम्ही दिलेली शुभेच्छा त्याच्यात चांगली लक्षात राहिली. म्हणजे तुम्ही त्याला काहीतरी मोठी हेवी किमतीची भेट द्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही जे त्याच्यासाठी शब्द वापरले, त्याच्याबद्दलची जी भावना त्या शब्दातून व्यक्त केली, त्याच्यावरून त्या 100 व्यक्तीपेक्षा तुमचा जो काही संदेश आहे, तुमच्या शुभेच्छा आहेत, त्याच्या आठवणीत राहतील. कर्मचाऱ्यांचे ऐकून त्यांना सहानुभूती दाखवा. प्रत्येकाचं 100% ऐकून घ्या. पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि 100% सगळं ऐका. ऐका मीन्स म्हणजे तो काय सांगतो ते ऐका, निर्णय तुम्हीच घ्या. ऐकणं म्हणजे त्याचं ऐकून काम की असं नव्हे, तो काय सांगतोय ते समजून घ्यायला पाहिजे आणि ते जाणवलं पाहिजे. नाहीतर त्याला तुमच्या बॉडी लँग्वेजने वाटते की ते नुसतं ऐकल्यासारखं करतात, पण आपण सांगतोय ते काही त्याचे लक्षात घेत नाहीत, असं नाही त्याला वाटलं पाहिजे.
ठीक आहे, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, आपण चर्चा करूया, बसूया आणि मी तुम्हाला या संदर्भात बोलतो आणि मग आपण निर्णय घेऊया. त्या माणसाला खूप चांगलं वाटेल. जरी 100% चुकीची त्याची सूचना असली तरी सुद्धा, हे हे असं होणार नाही, तुम्ही काय ते सांगताय, असं केलं तर तो पुन्हा काहीच सांगायला येणार नाही. सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज संबंधितांना पटवून द्या. हे माझं एकट्याचं काम नाही, तुझं एकट्याचं काम नाही, आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. हे लक्षात घ्या, कोणतंही कार्य एकट्याने होत नसतं. त्याच्या पाठीमागे अनेक हात असतात, त्या अनेक हाताने मिळून ते काम होत असतं. हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भावनिक बुद्धिमत्तेचे हे 5 घटक आहेत: आत्मजागरूकता, आत्मप्रेरणा, आत्मनियंत्रण, सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य. आता तुमच्या लक्षात येईल की भावनिक बुद्धिमत्ता काय असते आणि काय याच्यामध्ये अपेक्षित आहे. आहे का सेल्फ अवेअर, आपण आहे का सेल्फ मोटिवेटेड, आहे का सेल्फ कंट्रोल. सिंपती म्हणजे काय माहिती आहे का, सोशल स्किल्स काय आहेत, हे सगळं याच्यामध्ये खूप अपेक्षित आहे. तर आजच्या या तासाला तुम्ही माझे हे भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक जे आहेत त्याच्यात 2 अगोदर झाले, ते 3 आता आपण लक्षात घेतले. थोडंसं तुम्ही पुन्हा एकदा ह्याच्या गोष्टीवरती ओव्हरलुक कराल आणि या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाशी विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जेवढ्या या ॲक्सेप्ट कराल, जेवढ्या त्याचा सराव कराल, तेवढं तुमच्या जीवनामध्ये त्याचा आनंद मिळेल. तुमचं दुःख कमी होईल, तुमचा राग कमी होईल, तुमचं जे काही चुकीचं होणार आहे त्या गोष्टी होणार नाहीत. तुमच्या मदतीचा ओघ तुमच्याकडे वाढेल, सहकार्याची जी तुम्ही अपेक्षा ठेवलेली असते ती आपोआप घडून येईल. त्याच्यासाठी हे घटक खूप महत्त्वाचे आहेत. पुन्हा एकदा मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. नमस्ते.